उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देत नाही. जे काही करायचं आहे ते आत्ताच करा. ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्या छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा. आणि मला ना प्रत्येक गोष्ट अशीच सेलिब्रेट करायला आवडतात. तर आज आम्ही गेलो होतो बोरनांच्या शॉपिंगसाठी आणि दिवसाची सुरुवात हायड्रेटेड गोष्टीपासून झालेली आहे. पहिला तर आम्ही V2मध्ये गेलो, थोडं शॉपिंग केलं आणि त्यानंतर काही लागणाऱ्या गोष्टी घेऊन घरी आलो. त्यानंतर मी इथे हे जे फ्लावर्सचे माळ आहेत ना, डेकोरेशनसाठी घेऊन आले होते, जे की मला खूप आवडले होते. बघता क्षणी कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडला आणि हे मी 260ला 2 पेअर असे घेऊन आले होते. मम्मी म्हणत होती की फंक्शनला यूज केल्यानंतर आपण हे देवरूममध्ये हँग करूया आणि खरंच देवरूममध्ये आम्ही हे हँग केल्यानंतर छान लुक देत होता. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आमचं देवरूम दिसत आहे. त्यानंतरला मी इथे वॉल डेकोरेशनसाठी असा एक कापड घेऊन आले होते, जो की खूप सुंदर होता आणि हा मी माझ्या प्रत्येक फंक्शनला आता यूज करू शकते. जसं की मी आता ओवीचं अन्नप्राशन किंवा काही अदर फंक्शन जसं की गणेश चतुर्थीला वगैरे मी हे यूज करू शकते. आणि हे मला काहीतरी 300 रुपयाला 1 पीस असं पडलेला होता. त्यानंतर मी इथे ओवीला असा एक क्यूटसा फ्रॉक घेतला होता, जो की मला खूप खूप आवडला. इतका छोटूसा आणि क्यूटसा फ्रॉक ज्याच्यावरती तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं लिहिलेलं होतं. मला खूप जास्त आवडला हा फ्रॉक आणि खरंच. आणि हा फ्रॉक मी काहीतरी 300 रुपयाला घेतला होता, जो की खरंच खूप क्यूट आहे आणि मला खूप आवडला. त्यानंतर मी येथे धैर्यसाठी सुद्धा ब्लॅक कलरचा ड्रेस घेतला होता, जो की मी साईजमध्येच मोठा घेतला आहे, जेणेकरून मी इन फ्युचरसुद्धा त्याला तो ड्रेस यूज करता आला पाहिजे म्हणून. त्यानंतर येथे मला बोरनांची ज्वेलरी दादानेच दिली होती, जी की विरूची होती आणि तीच ज्वेलरी मी धैर्यसाठी यूज करणार होते. मी फक्त ओवीसाठी बोरनांची ज्वेलरी घेऊन आले होते. हा होता माझा पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये मी अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.